श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1256व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण पंचमी मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2005। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या आशीर्वादांचे पठण सुरू आहे। श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक 7/2/1988 या रोजी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकण। प्रश्न आहे, मनुष्याचे जेवण किती असावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्याचा पिंड अन्नमय आहे। शरीराला अन्नाचा पुरवठा करावाच लागतो, परंतु तो प्रमाणात असावा, जेणेकरून स्थूलपणा येणार नाही, सुस्ती व आळस येणार नाही। शरीरात उत्साह कायम राहील इतके अन्न घ्यावे। अध्यात्मात प्रगती करण्यासाठी शरीर शुद्धी आवश्यक आहे। प्रत्येक मनुष्यामध्ये पशुभाव अंतर्भूत आहे। मनुष्य जन्म मिळण्या अगोदर पशुजन्म होऊन गेलेले असतात। त्या प्रत्येक जन्माची काहीतरी छाप मनावर राहिलेली असते। हा पशुभाव कमी करण्यासाठी सोवळे पाळणं, सोहळ्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। मात्रा उघडण्यासाठी जसे सहाणेची आवश्यकता असते, तसे पशुभाव कमी करण्यासाठी हे उत्तम साधन आहे। शिव्या देणे, चुकीची पावले उचलणे, अर्वाच्य खोटे बोलणे, अति आहार सेवन करणे हे सर्व पशुभावाचे लक्षण आहे। हे सामान्य मनुष्याच्या लक्षात येत नाही। मनुष्य इतकं जास्त का खातो ह्याची चौकशी केली तर तो सांगतो की फार भूक लागली होती, अशा रीतीने पशुभावच प्रदर्शित होतो। तसा मनुष्याचा आहार जास्त नाही। रोजचे सामान्य जीवन जगण्यासाठी इतक्या जास्त आहाराची गरज नाही। इतक्या लहान पोटात इतका आहार का टाकतो? दिवसातून 3 वेळा जेवण घेतो। सकाळी उठल्याबरोबर चहा बरोबर नाश्ता, 1-1.5 तासांनी न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा बरोबर काहीतरी व रात्री फुल जेवण। इतक्या जास्त अन्न सेवनाने जी निद्रा येते ती इतकी भयंकर असते की रात्री 10 वाजता झोपणारे सकाळी 7-7:30 पर्यंत उठत नाहीत। पेट्रोल टाकीत भरलेलं असतं, टाकी मोकळी झाल्याशिवाय उठणार कसे? कोणीतरी उठवावे लागते। उठणारे तात्पुरते उठतात व पुन्हा झोपतात व वरतून कारण सांगतात की झोप पूर्ण झाली नाही। वाजवीपेक्षा जास्त आहार घेतला की तेवढी जास्त झोप येते। शरीर सुस्त व आळशी बनते। नवीन विचार सुचत नाहीत। तुमच्या खाण्यावर काही बंधने घालीत नाहीत। कमी खा, खाण्यावर नियंत्रण ठेवा। घरातील बायकांचा नवरा जेवण करायला बसला की जास्त वाढण्याचा स्वभाव असतो। बायकोला असं वाटत असतं की नवऱ्याचे पोट अजून भरलेलं नाही। संकोची स्वभावामुळे नवरा मागत नाही, म्हणून बायका जास्त वाढत राहतात। नवऱ्याचे पोट केव्हाच भरलेलं असते, परंतु तो बिचारा बायकोच्या आग्रहाखातर पोटात ढकलत असतो। घरातील लोकांना आपण शिकवावे लागते। जे लोक वयाच्या 50 वर्षाच्या जवळपास आहेत त्यांनी आतापासूनच तब्येतीची काळजी घ्या। जेवणावर पूर्ण नियंत्रण ठेवा। शरीरातील अवाजवी स्थूलपणा कमी करून जास्त दिवस कसे जगता येईल हे बघा। अति आहार घेणाऱ्या कैक लोकांना मनशांती लाभत नाही। कशी लाभेल? शरीर शुद्ध झाल्याशिवाय मन शांत होत नाही। मनशांती झाल्याशिवाय अध्यात्म साधत नाही। जप करताना जांभया येणं, ध्यान करताना कंटाळा येणं हे कशाचे लक्षण आहे? तर हे सर्व अति आहाराचे लक्षण आहे। आमच्याकडे एका कर्नलच्या बायकोने चौकशी केली की ध्यानाला बसली की तिला जांभया येतात व झोप लागते, असे का होते? मी तिला सल्ला दिला की संबंध दिवसात अन्न घ्या व रात्री मिताहार ठेवा। तिने खुलासा केला की ती रात्री जेवत नाही, फक्त पावलोणी खाते। हे खाऊ नका, याच्याने शरीरात स्थूलपणा वाढतो। ज्याला
शरीर शुद्धीची आवश्यकता आहे, त्याने बटर पाव खाऊ नये. बटर पावाने स्थूलता येते. रात्री उपाशी राहू नका, परंतु जेवणावर नियंत्रण ठेवा. भूक लागणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ही थांबवता येत नाही. जेवणावर नियंत्रण ठेवा. उपाशी राहू नका. तृप्त होईपर्यंत खा. अति आहार नको. पुढील प्रश्न आहे, मी ऑफिसमध्ये काम करतो. माझी इच्छा नसताना इतर सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी मला बाहेरचा पैसा घ्यावा लागतो. मी काय करावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आजकाल जीवन निर्वाहासाठी नोकरी करणे आवश्यक आहे. शिवाय नोकरी ही लवकर मिळत नाही. अशा वेळी हा पैसा जरी घेतला तरी हा पैसा स्वतःच्या संसारात उपयोगात घेऊ नये. शिवाय ह्या पैशातून काही भाग देवधर्मासाठी खर्च करावा, म्हणजे दोष लागत नाही. ज्या लोकांच्या मनात धार्मिक भावना असते ते लोक रस्त्यावरून जाताना जर मंदिरासमोरून जाण्याची पाळी आली तर उभ्या उभ्या हात जोडून देवाला नमस्कार करून पुढे जातात. जे लोक स्वतः धर्म पाळत नाहीत व इतरांनी धर्म पाळावा म्हणून आग्रह धरतात, हे लोक दैत्य समजावे. अशा लोकांच्या नादी लागू नका. धर्म प्रचंड आहे आणि त्याची शक्तीही प्रचंड आहे. धर्म सांभाळला म्हणजे दोष राहत नाही. आचरण सांभाळून प्रगती केली की जीवनात काही कमी पडत नाही. कधीही केव्हाही काळा व अनितीने पैसा मिळवू नका. जो काही नीतीने मिळतो तो पुरेसा समजावा. कमावणारे जरी तुम्ही असलात तरी देणारा देव आहे, हे लक्षात ठेवा. दैवयोगाने तुमच्याकडे जर अधिक संपत्ती येऊ लागली तर सोबत लचांड आहे, हे नक्की समजा. जो नाहक व अनितीचा पैसा आहे त्यातून वाईट इच्छा व विकार उत्पन्न होतात. हे नको, दुसरे घेऊ अशी इच्छा होते व बेफामपणे वाटेल तसा खर्च करतात. पूर्वी मनशांती व सुखासाठी रेडिओ वापरत असत, आता गळ्यात रेडिओ अडकवून फिरतात. शिवाय गावात भरपूर टॉकीज व सिनेमे निघाले आहेत, तरीही मनाला शांती व समाधान मिळत नाही. अनितीचा पैसा असला म्हणजे हे असे घडते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या खुलाशाचा उत्तरार्ध उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.